साताऱ्यातून एक मोठी बातमी समोर येते आहे। जिल्ह्याला अवकाळी पावसानं अक्षरशः झोडपून काढलं असून लिंबखिंड ते रायगाव फाटा परिसरात निसर्गाचा कोप पाहायला मिळालाय। विजेच्या गडगडाटासह झालेल्या मुसळधार पावसानं आणि गारपिटीनं शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावलाय। दिनांक 22 एप्रिल रोजीची ही घटना आहे। दुपारनंतर अचानक वातावरणात बदल झाला आणि पुढच्या 1.5 तासात पावसानं रौद्र रूप धारण केलं। विशेषतः लिंबखिंड आणि रायगाव फाटा परिसरात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली। याचा सर्वाधिक फटका फळबागांना बसला असून ऐन हंगामात आंबा गळून पडल्यानं बागायतदारांचं अतोनात नुकसान झालंय। केवळ शेतीच नाही तर जनजीवनही विस्कळीत झालंय। सातारा महामार्गावर ठिकठिकाणी पाणी साचल्यानं वाहनधारकांना कसरत करावी लागत होती। रस्त्यावर पाणी तुंबल्यामुळे अनेक दुचाकी घसरल्याचंही पाहायला मिळालं। अचानक आलेल्या या संकटामुळे स्थानिक व्यावसायिक आणि नागरिकांची मोठी धावपळ उडाली। या अवकाळी एकीकडे वातावरणात थंडावा निर्माण झाला तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले। शिवशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे, सातारा। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही news.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।